डॉक्टर आले डॉक्टर आले. भोजने कोण आहे भोजने? जरा मला कळेल का? एक मिनिट. हा भोजने कोण आहे? मी मिस तो. तुम्ही मला फोन केला होता. नमस्कार, मी ओंकार भोजने. हा, चेहरा दिसत नाहीये. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी ओंकार भोजने. हा. या वय वर्ष 58. बरं. पण माझ्या प्रकृतीकडे बघून वाटणार नाही, अजिबात नाही वाटणार. बरोबर आहे. डायबिटीज नाही, बीपी नाही, अरे वा. अजिबात कसला त्रास नाही. चालेल. रिटायर्ड पोस्ट मास्टर आहे मी. वा, वा. 38 वर्ष सर्व्हिस केली. 38 इयर्स. कॅन यू बिलीव्ह? एक पैसा कोणाचा खाल्ला नाही, कोणाला खाऊ दिला नाही, नाही. बरोबर. बरं, रोज सकाळी 5 वाजता उठून मी योगा करतो, नित्य नेमाने योगा करतो. चालेल, चालेल. 5 सुद्धा होऊ देत नाही. क्या बात. 38 वर्ष आनंद सर्व्हिस. वाटला. डॉक्टर इकडे या ना. अरे हा माणूस मला का बाहेर सोडतोय मग हॉलच्या? याला सांगा ना तुम्ही. हा मला बाहेर सोडतोय हो हॉलच्या. बाबा तुम्ही इकडे आहो. या बघू इकडे. हा, मला काढून ठेवा तिकडे. ते काढून ठेवा तिकडे बाहेर. चपला काढून ठेवा बाहेर. काय हसा लागाल? मला जरा कोणी सांगेल का इकडे का मला बोलवलेलं आहे? मी सांगतो, इथे ते सांगतील. अरे मग तिथेच होतो ना उभा मी. एवढा वॉक का घ्यायला लावला? तिथेच होतो ना मी. का कमालच करताय. हा, तुम्ही मला सांगा काय झालंय, मला नक्की सांगा. इकडे का 38 इयर्स. कॅन यू बिलीव्ह? नाही या. अरे हे का मला सारखे घेऊन जात आहे? कोणी मला सांगेल का इथे कुणाला काय झालंय? मला काहीच कळत नाही. इथे डॉक्टरला का बोलवलंय लग्न समारंभात? डॉक्टर मी सांगतो काय झाले ते. तुम्ही इकडे या. तू तिकडे जा. अरे तर त्या माणसाला तिकडे का पाठवलं? जो माणूस माहिती देणार आहे त्याला तुम्ही तिकडे कसं पाठवता? तुम्ही खूप कन्फ्यूज करता. तुम्ही नका हे काही बोलत जाऊ, कळलं का? तुम्ही इकडे या, मी तिकडे आता येणार नाही. मी आता इकडेच थांबणार. मी येतो. नमस्कार डॉक्टर. हा. मी नवरा मुलगा गौरव मोरे. अरे बापरे, ह्याच्यावर काय औषध द्यायचं आता? नवरा मुलगा गौरव मोरे हा काय आजार नाहीये. हा ही बघा, ही माझी होणारी बायको वनिता. नमस्कार नमस्कार वहिनी. काय तिचं काय? बोल ना. आता सांगतो तोंड उघड ना. सांगतो. लग्न करताना नाही वाटलं, आता तोंड उघडून सांग त्यांना. सांग तुम्ही लांब मी सांगतो बाबा. काय तुम्ही झालंय लांब व्हा. काय झालंय मला सांगा. ही माझी होणारी बायको वनिता. हा. हिने मंगळसूत्र गिळलंय. हिने मंगळसूत्र गिळलंय. हे तुम्ही हिने हे बघ, हे तुम्ही तसं नाही ते. नो नो इट्स इम्पॉसिबल. नाही, असं नाही होऊ शकत. मंगळसूत्र कोण कशाला असं गिळेल? मंगळसूत्र बसला तुमचा विश्वास? ऐकलात? ढेकर बघितला कसा तिला? मंगळसूत्र असं. म्हणजे ही पोटात मंगळसूत्र आहे म्हणून मंगळसूत्र असा ढेकार दिला तिने? मंगळसूत्र. अहो हे वेअर्ड आहे सगळं. हे असं कसं शक्य आहे? उद्या तिने लेमन कोरिएंडर हॉट अँड सोर सूप विथ ब्रोकोली असं जर खाल्लं असेल तर लेमन कोरिएंडर हॉट अँड सोर सूप विथ ब्रोकोली एवढं देणार आहे ती? नाही हो, हे असं शक्य नाही आहे. हे अशक्य आहे. हसायला काय झालं? हसायला काय? हसायला काय झालं? काय आलं? हसायला काय आलं? सांगतो डॉक्टर इकडे या. नाही मी नाही तिकडे तुमच्या बरोबर आहे. तुम्ही इकडे या. मी येणार नाही तिकडे. एक जण इथून इथे आला की दुसऱ्याने बदलायलाच पाहिजे का जागा? थांबा ना तिथला तिथे. हा, बोला आता काय हसण्यासारखं? आमची वनी आहेच तशी. आमची वनी तशीच आहे. तुम्हाला सांगतो, लहानपणी तिला मांजरींसोबत खेळायची आवड होती, म्हणून तिच्यासाठी मी मांजर आणलं होतं. तर दिवसभर ती त्याच्याबरोबर खेळायची. एक दिवशी मला ती मांजर दिसेना झाली. मी मांजरीला हाक मारली, मनी ए मनी. तेव्हा हिनं म्याव असा ढेकर दिला. अहो म्हणजे
मांजर तिने गिळलं. एवढंच कशाला, आमच्या गावी गुरं होती ना, त्यात एक सर्जा नावाचा बैल होता. तिचा फार लाडका होता. ती त्याच्याबरोबर तसंच खेळायची. एक दिवशी सर्जा दिसेना असं झाला. मी सर्जाला हाक मारली, सर्जा. हिनं ढेकर दिला. म्हणजे सर्जा हिने गिळला होता. नाही नाही, सर्जा गोठ्यातच होता, तिने असंच ढेकर दिला. मग अरे हे कशाला सांगताय मग मला? हे काही झालंच नाही तर कशाला सांगताय मला तुम्ही हे? अभ्यास म्हणून म्हटलं, सभोवतालचं सगळं माहित अहो, असायला. काही गरजच नाही ह्याला सांगा ना, मी इथे का आलोय? हो, या. ढेकर कोणी दिला, कसा असतो ढेकर, ह्याच्यावर काही बोलायला नाही आलोय मी इथे. बरं का, हे माझं आहे बरं का. मला एक मुद्दा असा आहे की तुम्ही मंगळसूत्र मुळात गिळलत कसं? काय सकाळी ना मला खूप जोराची भूक लागली होती. तर समोरच्या वाटीत पेढा होता, त्याच्या खाली मंगळसूत्र होतं. बरं. तर ती मी वाटी अशी डायरेक्ट तोंडाला लावली, तर पेढ्यासकट मंगळसूत्र आतमध्ये गेलं. मंगळसूत्र पेढा. हे अशक्य आहे हो हे. नाही नाही, आमच्या वनितासाठी काहीही अशक्य नाही. तुम्हाला आणखी एक आठवण सांगतो, या. नाही हो, नाही, इकडे बोला. तुम्ही सारखं तिकडे घेत जाऊ नका. नाही, तुम्हाला सांगतो, हा. तिने एकदा दीर्घ श्वास घेतला, तेव्हा तिच्या समोर बसलेला योगा टीचर गायब झाला. अहो, काय सांगताय काय? मग हिने योगा असा ढेकर दिला. अहो, म्हणजे योगा टीचर तुम्ही गिळला होता? नाही नाही, योगा टीचर आतल्या खोलीत गेला, हिने असंच ढेकर दिला. अरे मग सांगताय कशाला हे? ह्याच्यात काय पॉइंट आहे? काहीच काही घडलेलं नाही, कशाला सांगताय मला तुम्ही? ठरलं, काय माझं ठरलं, आम्हाला हे लग्न मान्य नाही. हो या मुलीशी लग्न होऊ देणार नाही. नाही संपला विषय. बाबा- अरे उभ्या उभ्या संसार गिळेल ही मुलगी. बाबा तुम्ही डायरेक्ट लग्न तोडायची नाही, वाट नाही, काय अरे करताय? गौऱ्या, आपल्या घरात इनबिन 4 माणसं, ही लग्न करून सकाळी आली, संध्याकाळमध्ये असं केलं, पृथ्वीवर खांडेकर घराणं काय मला हे लग्न करायचं नाही. तुम्ही आमचं मंगळसूत्र द्या, आम्ही जातो. अरे मंगळसूत्र द्या, नाही तर 2.5 लाख रुपये द्या, आम्ही जातो. व्याई आवाज खाली ठेवा. आवाज वाढवलाच नाही अजून. आवाज खाली अजून ठेवा. आवाज वाढवलाच नाही. Retard माझा माणूस. आवाज वाढवला तुम्हाला एक ऐकलंय? पैसा खाल्ला नाही किंवा कुणाचा आवाज बुडवला वाढवला नाही. नाहीये मी. अरे थांबा ना, हे. अरे गप्पा नका सांगू. अरे का बसता? अरे का बसता बाबा तू? मला एवढंच तू का म्हणाय- बसला? तू काय माझ्या बापाला मारून टाकतो का? तुझ्यामुळे माझा बाप मरल ना, गप ना. कोण आहे बाप? बाप कोण आहे? मीच बाप आहे ना तुझा? मला सांगशील बापाला मारून टाकशील? हा? नाही हे बघा व्याही, मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही वाटेल ते करा, पण आमच्यावर आळ घेऊ नका. म्हणजे बघा, आता ही माझी मुलगी आहे, पण आता हिचं तुमच्या मुलाशी लग्न झालं म्हणजे ती तुमची सून झाली आहे. तेव्हा तुम्ही तिच्या पोटातून मंगळसूत्र काढा, नाही तर लिव्हर काढा, तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही मान्य केलं? हा. आता ही आमची सून आहे. बरोबर. ओ डॉक्टर, हा मी इथेच आहे. हे बघा, लग्नानंतर पहिल्या बाळणपणानंतर मुलीची सगळी जबाबदारी माहेरच्यांची असते. आता सध्या जबाबदारी तुमची. आम्हाला मंगळसूत्र द्या. तुम्ही पकडले गेला. नाही, पकडलं आम्ही. तुम्हाला बोलायला काय नाही म्हणून तुम्ही काही बोलताय. पकडायचं बोलू ऐका ना, हे बघा, हात वर करू नका, आजूबाजूला भान ठेवा, आजूबाजूला कोण आहे, मी कोणाशी तुम्हाला बोलताय, सांगतो, तुम्हाला अरे सांगतो. प्लीज, अरे डिग्निटी सांगा. एवढी वर्ष सर्व्हिस केली, कोणी नजर वर करून पाहिलं नाही अरे माझ्याकडे. थांबवा ना. ओ प्लीज जरा गप्प बसा, प्लीज जरा गप्प बसा. हा ओ डॉक्टर, प्लीज तुम्ही काहीतरी करा ना, प्लीज. अहो आटपाव लवकर, मला दुसऱ्या लग्नालाही जायचंय. शिवाय माझी दक्षिणाही दिली नाही अजून. स्किट थांबवलं. सगळ्यांच्या मनात धाकधूक होतील. एक वाक्य आहे, घेशील की नाही, घेशील की नाही. जरा चेक करू का पेशंटला? आल्यापासून पेशंट आणि डॉक्टर एकत्र भेटतच नाही. चेक करा, चेक करा, चेक करा. हे बघा, शुगर चेक करा आधी. शुगर चेक करा आणि नंतर बीपी चेक करा. एक्सरे बघा, एक्सरे नाही दिसलं सिटी स्कॅन मध्ये दिसेल, आणि सिटी स्कॅन मध्ये नाही आलं MRI मध्ये पक्का दिसतंय. MRI मध्ये ना तुम्हाला छोटा नसा, मोठा नसा सगळं दिसतंय MRI मध्ये. हा, MRI झाल्यानंतर एकदा तुम्ही तुम्ही माझा रोल करा, मी तुमचा रोल करणार. मी बापाचा रोल करतो. सगळं हेच करणार असेल माझं काय? अरे हसायचं काय याच्यात? नाही वनिता बेटा, हे बीपी वगैरे काही नसतं. 38 वर्षांचा अनुभव मी उगाच सांगत नाही. तर तुला एक पैसा कोणाचा खाल्ला नाही का कोणाला खाऊ दिला नाही. नाही वर अरे तुम्ही खाल्लं नाहीत, पण हिने मंगळसूत्र खाल्लंय, त्याचं काय? त्याच्याकडे लक्ष द्या ना. अजिबात नाही. ज्याचं पत्र त्याला. 38 वर्ष उगाच सर्व्हिस केली, ज्याचं पत्र त्याला. शिवाय मी योगा करतो, साधा शिंकलो नाही मी आजपर्यंत. बीपी डायबिटीस हे तर लाभची गोष्ट आहे. बघा, सिंगल तक्रार नाही प्रकृतीची. तुमचं पुस्तक फाटलंय. तुम्हाला कळतंय का? काय? तुम्ही वेगळं स्क्रिप्ट पाठ केलंय. ह्या स्किटचे डायलॉग म्हणा.
ह्यांचा काहीच दोष नाहीये हा ह्या स्किटचा डायलॉग म्हणा व्हेरी सिन्सिअर पहाटे 5 वाजता उठून त्यांनी स्किट लिहिलं हे सगळे कुठं आहे सगळे कुठं आहे सगळे कुठं हे करत त्यांनी लिहिलेलं आहे सगळं कुठं आहे सगळं कुठं आहे सगळं कुठं आहे असं करत त्यांनी केलेलं आहे खूप सिरियस किट आहे मंगळसूत्र तुमच्या मुलीने गिळलं आहे याच्यावरती या तुम्ही डॉक्टर प्लीज तुम्ही तिला मी आता चेक करतो हे सगळं झाल्यावर तुला चेक करणार हं, बाळा. वनी 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 काय होत आहे बाबा मला भूक लागली अरे मग स्टेटोस्कोप खातो यार. ए भाई तू काय डोक्यावर पडले का आपल्याला पोटात बाहेर काढायचं आहे अजून बाहेरच्या गोष्टी आत नको घालूस ग कळलं का भूक लागली म्हणून आधी मंगळसूत्र खाल्लंस मग पेढा नंतर अशी ढेकर देशील पेढा मंगळसूत्र स्टेटोस्कोप असं नको करू. एक मिनिट तुम्ही या साईडला वा जरा हवा येऊ दे तिला जरा ए बेटा मला सांग तुला काही दुखतंय का पोटात वगैरे हा धातू आहे तो कळलं का सोनं आहे ना त्याच्यावर पोटात गेले तुझ्या तुला दुखतंय का पोटात मला सांग ताप वगैरे आलाय का तुला हे काय इकडे काय हे काय बाबा सापडला हो ना आता आमचं लग्न होऊ शकतं बाबा हा. अरे म्हणजे मंगळसूत्र इथेच गळ्यात होतं कशाला गिळलं म्हणून मला इथे बोलवलं ओपीडी सोडून आलो मी याला काय अर्थ आहे का बरं ठीक आहे माझी फी दे आता 1,500 रुपये मी निघतो इथून हा गाई फी द्या अहो तुमची सून झाली आता तुम्ही द्या ना. नाही पण पहिल्या बाळंतपणापर्यंत मुलीची जबाबदारी तुमची आहे ना हो ना, हो. गाई, तुम्ही द्या फी हो द्या फी द्या या या. 1,500 रुपये हो या तुम्हाला सांगतो आजच्या पिढीला कळणार नाही आपण सर्व्हिस म्हणून किती काय काय करतो. हाय, बरोबर आहे पण 1,500 रुपये देणार देणार पण आजपर्यंत 38 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये बरोबर. कोणाचा एक पैसा खाल्ला नाही कोणाला खाऊ दिला नाही. नाही, पण आता मी जे आलेलो- अगदी तटस्थपणे भूमिका निभावली. नाही, बरोबर आहे. आजपर्यंत या आजच्या पिढीला कळणार नाही. नाही, बरोबर आहे. आम्ही- पैसा म्हणजे काय मी पैसा मी सुद्धा सर्व्हिस मध्येच आहे डॉक्टर म्हटल्यानंतर म्हणजे काय आपण काय? शपथ घेतो ते आपण नित्यनिमाने पाळतो. अरे, मग- आपल्यासाठी तेच शेवटचं असतं हो नाही? अगदी अगदी हो, हो. अगदी आणि प्रश्न काय आहे की अनेक जण येतात हो. आमच्या सुद्धा फी ते देत नाहीत हो ना. मग अशा वेळेला काय होतं एक डॉक्टर म्हणून आपण काय करणार हा जो डॉक्टर असतो तो एके ठिकाणी जातो हा एखाद्या पायातला काटा काढला लग्न मी काय करणार? काटा काढला